नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग मधलं बेसिक्स मध्ये टाइप्स ऑफ अकाउंट्स हे शिकणार आहोत. फायनान्शियल अकाउंट मध्ये तीन प्रकारचे अकाउंट आहेत. देयर आर थ्री टाइप्स ऑफ अकाउंट्स इन फायनान्शियल अकाउंट. टाइप्स ऑफ अकाउंट्स, फर्स्ट इज पर्सनल अकाउंट, सेकंड रियल अकाउंट, थर्ड नॉमिनल अकाउंट. तर या तिन्ही अकाउंटचे नियम काय आहेत? फर्स्ट इज पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट मध्ये काय काय आहे? वैयक्तिक खाते. आणि त्याचा नियम काय आहे बघा. पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट कार्ड, डेबिट द receiver, credit the giver, debit the receiver, credit the giver. जो कोणी घेणारा आहे त्याचा अकाउंट काय करा? डेबिट करा. जो कोणी देणारा आहे त्याचा अकाउंट क्रेडिट करा. त्यानंतर रियल अकाउंट. रियल अकाउंट म्हणजे काय झालं? संपत्तीचे खाते. जेव्हा त्याचा नियम काय सांगतो बघ. डेबिट पार्ट कम्स इन, क्रेडिट पार्ट गोज आउट. म्हणजे काय झाले? जे काही आपल्याकडे येते त्याला डेबिट करा, जे काही आपल्याकडून जाते त्याला क्रेडिट करा. जर संपत्ती आपल्याकडे येत असेल तर काय करायचं? डेबिट करायचं. संपत्ती जर आपल्याकडे येत असेल तर डेबिट करा, आणि जर संपत्ती आपल्याकडून जात असेल तर क्रेडिट करा. आता शेवटचं राहिलं रियल अकाउंट. रियल अकाउंट म्हणजे काय? रियल अकाउंट म्हणजे संपत्तीचे खाते. आपण शिकलो आता काय? रियल अकाउंट म्हणजे डेबिट पार्ट कम्स इन, क्रेडिट पार्ट गोज आउट. बरोबर. त्यानंतर आता राहिले नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? तुमचं जे काही खर्च झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, नफा झालेला आहे, ते आपण काय करणार? नॉमिनल अकाउंट. त्याचा नियम काय आहे? डेबिट all expenses and losses. आणि त्यानंतर क्रेडिट all income and gain. all income and gain. समजा आपण वस्तू खरेदी केल्या, काय झालं? आपला खर्च झाला. समजा आपण वस्तू विकल्या, कशा नफ्यावर विकल्या तर काय झालं? आपला प्रॉफिट झाला. त्यानंतर घर भाडं दिलं, कंपनीचं काय भाडं असेल भाडं दिलं, काय झालं? खर्च झाला आपला. काही आपल्या वस्तू खराब झालेल्या आहेत, ऍक्सिडेंट मध्ये झाल्या, कंपनीमध्ये आग लागल्यामुळे झाल्या, तरी ते काय झालं? कुठे नॉमिनल अकाउंट म्हणजे. ठीक आहे, आपण आता ह्याच्यावर 4-5 ट्रान्झॅक्शन घेऊ आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री कशा प्रकारचे आहेत ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला त्याचं 5 ट्रान्झॅक्शन दिले बघा. कमेन्स बिझनेस इज शॅल रुपीज 10 lakh. दुसरी एंट्री दिलेली आहे डिपॉझिटेड कॅश इनटू एसबीआय बँक 50,000. Purchased goods for cash rupees 20,000. Sold goods for cash rupees 30,000. Purchased goods from Ramesh on credit rupees 15,000. या प्रकारच्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत. आता हे नियम तुम्हाला लक्षात राहू द्या. कोणकोणते नियम आहेत? गोल्डन
रिअल अकाउंट डेबिट व्हाट कम्स इन क्रेडिट व्हाट गोज आउट राइट त्यानंतर नॉमिनल अकाउंट डेबिट कार्ड ऑल एक्सपेंसेस अँड लॉसेस डेबिट अँड ऑल इनकम्स अँड गेन क्रेडिट हे काय तीन नियम आपण बघितलेले आहेत म्हणजे फॉर्म्युला काय आहे ते बघितलेलं आहे आता पहिली एंट्री आहे बघा कमेंट्स बिझनेस कॅश रुपीज 10 लाख बघा कॅश म्हणजे आपलं काय झालेलं आहे भांडवल ॲसेट झाले नॉमिनल कोणत्या अकाउंट मध्ये जायचे रिअल अकाउंट मध्ये कॅश आपली जाणार रिअल अकाउंट आहे की नाही रिअल अकाउंट काय सांगते आपल्याला डेबिट व्हाट कम्स इन कॅश आपल्याकडे आणि बिझनेस मध्ये मग त्याला काय करायचं आपण डेबिट करा आहे की नाही आता कमिंग बिझनेस समजा मी व्यवसाय चालू करत आहे भांडवल मी गुंतवत आहे मी भांडवल व्यवसायात गुंतवलं म्हणजे माझं वैयक्तिक खातं झालं पर्सनल अकाउंट घ्या पर्सनल काय सांगते डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर पैसे द्यायला म्हणजे अकाउंट काय होईल क्रेडिट पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार म्हणून माझ्या पुस्तकामध्ये माझ्या नावावर एंट्री होती काय त्याला काय म्हणते कमी सुरुवातीचा पैसा गुंतवणूक करत आहे पण त्याला काय म्हणते कॅपिटल मग कॅपिटल पर्सनल काय होईल क्रेडिट म्हणून एंट्री काय होईल कॅश अकाउंट डेबिट 10 लाख टू कॅपिटल अकाउंट 10 लाख झालं 10 हे झाले आपले जर्नल आता नॅरेशन काय लिहिणार स्टार्ट बिझनेस with rupees 10 lakh अशा प्रकारचा आपण पहिले एंट्री पास केली कॅश अकाउंट डेबिट 10 लाख आणि टू कॅपिटल अकाउंट 10 लाख त्यामध्ये डेबिट झालं कॅश क्रेडिट झालं कॅपिटल ॲडिशन लिहिलं जी स्टार्ट बिझनेस विथ किंवा स्टार्ट बिझनेस विथ रुपीज 10 लाख समजलं काय जर तुम्हाला समजलं असेल तर पॉज करा आणि लिहून घ्या परत पुढे चला बघा दुसरी एंट्री काय आहे डिपॉझिटेड कॅश इनटू एसबीआय बँक आता कॅश काय केले कॅश आपला काय झालं रे रिअल अकाउंट आहे की नाही रिअल अकाउंट मध्ये काय होते डिपॉझिट केले कॅश कुठे बँकेत पैसे आपल्याकडून गेले डेबिट व्हाट कम्स इन क्रेडिट व्हाट गोज आउट म्हणून हे काय होईल कॅश क्रेडिट होईल काय होईल क्रेडिट मग आता डिपॉझिट कॅश कुठे झाले बँकेत जमा केली बँक ही काय झाली पर्सनल अकाउंट झालं पर्सनल अकाउंट पर्सनल अकाउंटचा नियम काय सांगतोय पर्सनल अकाउंटचा नियम सांगते डेबिट द रिसीवर क्रेडिट द गिव्हर सो डेबिट द रिसीवर बँकेकडे पैसे जमा झाले बँकेला पैसे मिळाले आहे की नाही त्याला बँकेत जमा करायला लागले बँकेला पैसे मिळाले डेबिट द रिसीवर मग काय होईल बँक अकाउंट डेबिट एंट्री काय होणार एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट किती 50,000 50,000 देन काय होणार टू कॅश अकाउंट
bank. Being cash deposited into bank. अशा प्रकारचं दुसरी एंट्री झालेली आहे. पहिली एंट्री पास केली, दुसरी आता तिसरा आहे पर्सनल अकाउंट. आता तुम्हाला काय हे समजलं असेल तर पॉज करा आणि लिहून घ्या. आता तिसरी एंट्री आहे परचेज गुड्स फॉर कॅश ₹20,000. बघा याच्यामध्ये काय झालं, परत कॅश आली, कॅश आपली संपत्ती आहे, भांडवल आहे, रिअल अकाउंट मध्ये जाते. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतोय, रिअल अकाउंटचा नियम काय सांगतोय, डेबिट व्हाट कम्स इन, क्रेडिट व्हाट गोज आउट. मग आपल्याकडून पैसे जातात की येत आहेत त्या एंट्री मध्ये बघा, परचेज गुड्स फॉर कॅश ₹20,000 म्हणजे परचेज करायला म्हणजे आपला काय व्हायला, खर्च होत असेल तर पैसा आपल्याकडून जाते, पैसा जात असेल तर आपल्याला रिअल अकाउंट काय म्हणते, जात असेल तर काय करा, डेबिट व्हाट कम्स इन, क्रेडिट व्हाट गोज आउट. पैसा जात असेल तर क्रेडिट करा, पैसा जर आपल्याकडून जात असेल काय करा, क्रेडिट करा. आता बघ खर्च व्हायला मग नॉमिनल अकाउंट काय म्हणते, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट. काय करा, डेबिट. परचेज अकाउंट काय झालं, परचेज अकाउंट आपला नॉमिनल अकाउंट झालं. नॉमिनल अकाउंट मध्ये जर आपला खर्च होत असेल तर डेबिट करायचा. म्हणून आता डेबिट काय आहे, परचेज गुड्स अकाउंट डेबिट. किती आहे राशी, 20,000, 20,000. परचेज गुड्स अकाउंट डेबिट 20,000 to cash account. किती आहे 20,000. परचेज कैश अकाउंट, सॉरी परचेज गुड्स अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट 20,000. नरेशन काय आहे, being purchase goods for ₹20,000. अशा प्रकारे आपण तिसरी एंट्री पास केलेली आहे. तर तुम्हाला जर समजलं असेल तर याला काय करा, पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, नोटबुक मध्ये. अतिशय सोप्या पद्धतीने आणि बेसिक्स हे अकाउंटिंग शिकण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला हे नियम जर व्यवस्थितरित्या पाठ झाले, ते व्यवस्थितरित्या तुम्हाला जर समजले तर तुम्ही कुठल्याही ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री पास करू शकता. तर आता बघा चौथं काय सांगते, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹30,000. बघा याच्यामध्ये सुद्धा कॅश रिअल अकाउंट आहे, ठीक आहे नाही, रिअल अकाउंट आहे. म्हणून आता या ट्रान्झॅक्शनच्या वर्तणुकीनुसार हे जे कॅश आहे डेबिट होईल का क्रेडिट होईल हे आपल्याला ठरवायचं. बघा आता सोल्ड गुड्स म्हणजे आपण वस्तू विकल्या, जर आपण वस्तू विकल्या तर आपल्याला पैसे येतात, है की नाही. पैसे येतात म्हणून कॅश आपल्याकडे आहे, मग काय होईल सांगा बरं. रिअल अकाउंटचा नियम काय का, डेबिट व्हाट कम्स इन, आपल्याकडे पैसा यालाय म्हणजे काय करा, डेबिट करा. पैसा जात असेल तर क्रेडिट करा, पैसा येत असेल तर डेबिट करा. त्यानंतर सोल्ड गुड्स फॉर कॅश. बघा वस्तू विकली म्हणून आपल्याला काय झाला, प्रॉफिट झाला, है की नाही. मग नॉमिनल अकाउंट मध्ये काय होईल, सेल्स अकाउंट, है की नाही. नॉमिनल अकाउंटचा सेल्स अकाउंट काय म्हणते, ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे वस्तू विकल्या तर आपल्याला काय झाला, फायदा, म्हणून काय होईल, क्रेडिट होईल. नॉमिनल अकाउंट क्रेडिट, सेल्स काय होईल, क्रेडिट होईल. कॅश डेबिट
30,000 cash account debit 30,000 to sales account. Sales account. It is 30,000. Being goods sales or with 30,000. अशा प्रकारचं डायरेक्शन सुद्धा खाली लिहिणं आवश्यक आहे, कारण आपल्याला समजते की ट्रान्झॅक्शन कसं आहे आणि कोणत्या ट्रान्झॅक्शन बद्दल आपण एंट्री केलेली आहे. त्यानंतर आता शेवटचा आहे परचेस गुड्स फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट ₹15,000. परचेस द गुड्स फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट ₹15,000. बघा आता हे समजून असेल तर लिहून घ्या आणि पुढे एंट्री बघू आपण आता. पुढली एंट्री आहे बघा परचेस गुड्स फॉर रमेश ₹20,000. किती आहे? 15,000 ₹15,000. तर आपल्या वस्तू खरेदी केल्या, काय केले? परचेस केल्या वस्तू. परचेस म्हणजे परचेस केल्या वस्तू हे काय झालं? नॉमिनल अकाउंट खर्च झाला, डेबिट करा, है की नाही? पुन्हा करून परचेस केल्या कशा केल्या? उधारी केल्या काय? ऑन क्रेडिट उधारीवर केल्या. पुन्हा रमेश रमेश म्हणून आपण काय केलं? वस्तू खरेदी केल्या. रमेशला काय द्यायचे? आपल्याला पैसे द्यायचे. आपल्याकडून पैसे जात आहेत, त्याच्यातून काय करणार आपण? क्रेडिट करणार आहे की नाही? काय होईल? रमेशचा अकाउंट, रमेश अकाउंट काय? पर्सनल अकाउंट आहे की नाही? आपल्याकडून कॅश झाली, काय आपल्याकडून कॅश झाली, कॅश अकाउंट आहे. कॅश काय? रिअल अकाउंट आहे की नाही? रिअल अकाउंट असलं तरी आपल्याला पैसे आता आलेत का? नाही. आपल्याला द्यायचे का आता पैसे? पैसे आता द्यायचे नाही. ऑन क्रेडिट व्यवहार झालाय, उधारीवर व्यवहार झालाय, म्हणून कॅशच्या जागी काय करा? त्या व्यक्तीचं नाव लिहा, रमेश. म्हणून काय लिहिणार? परचेस अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट. किती येणार? 15,000. being purchase goods on credit. Purchase goods on credit. अशा प्रकारचा आपण या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंगचे नियम बघितलेले आहेत आणि या 3 नियमाबरोबरच आपण त्यांचं काय केलेलं आहे? उदाहरणासहित स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन पास घ्यायचे आणि त्या पाचही ट्रान्झॅक्शनचे नियमानुसार कसं त्यांना रिलीज आपण पास करू शकतो याचा आपण बघितलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला समजलं असेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.